28 तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज तब्बल 7 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे ज्याने महाराष्ट्र आणखीनच हादरला आहे. ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं होतं. पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती गेला कुठे? तो व्यक्ती वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर तो कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत? हे दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवसांचा कालावधी उलटला आहे. पण आज अचानक एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जातं की विमानात 5वं जण होतं आणि 5 जणांचा मृतदेह सापडला. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं. कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. दादांवर अंत्यसंस्कार होऊन बरेच दिवस झाले आहेत. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वनही केले आहे. पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. कारण कोणाचाही विश्वास बसत नाही आहे. कोणी विचारही केला नव्हता अशी बातमी समोर आली. त्यामुळे कालपर्यंत ज्या ज्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या, पेपरमध्ये जे छापून आलं होतं ते सगळं आता खोटं ठरलं आहे. कारण एक असं सत्य समोर आलं आहे जे यापूर्वी कधीच दाखवलं गेलं नाही. विमानात 6 जण होते आणि बॉडी फक्त 5च मिळाल्या. मग तो 6वा प्रवासी कोण होता? तो वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर त्याचं नाव काय आहे हे देखील आता समोर आलं आहे. कारण गेल्या 5 दिवसापासून तपास पथके अत्यंत गतीने तपास चक्र फिरवत होती. या चौकशीत 5 अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळालेले असून आणि काल अखेर त्या मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या. 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित पोपटासारखा बोलू लागला. त्याने या दुर्घटनेबद्दल अशी काही विधाने केली जी संपूर्ण प्रकरणाचा रोखच आता बदलणार होती. कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र शोकाकुळ होता. पण आज जे समोर आलं आहे ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. जर व्यक्तींचं गंधन ते तफवा आढळला असेल, जर एखादा माणूस घटनास्थळावरून गायब झाला असेल तर मग हा खरोखर अपघात होता की घातपात होता? 28 जानेवारीची ती काळ रात्र आणि आजचे हे 6 दिवस, गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही मीडियामध्ये पाहत होता की हे सगळं दुर्दैवी घटना आहे. पायलटची चुकी झाली, धुके जास्त होते किंवा तांत्रिक बिघाड झाली. टीव्हीवर सांगण्यात आलं की विमानाचा 5 जण होते आणि 5 जणांचा मृतदेह मिळाला. आपण सर्वांनी हे खरं मानलं. पण आज 7व्या दिवशी एक अशी विचित्र आणि विचलित करणारी बातमी समोर आली आहे ज्याने या संपूर्ण घटनेचा इतिहासच बदलून टाकला. अशी माहिती जी आज स्पष्ट होणार होती त्याचा अंदाज पहिल्या दिवशी कोणालाही आला नव्हता. कारण प्रत्येकाला वाटत होतं की जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे. पण म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. पण आज जेव्हा तपास पथकांनी ती गुप्त फाईल उघडली तेव्हा सर्वांना पायाखालची जमीन सरकली. प्रश्न उपस्थित झालाय की जर विमानात 6 जण चढले होते तर मग 5च मृतदेह का सापडले? तो 6वा इस्मत कोण होता? की तो या मृत्यूच्या या सापळ्याचा मास्टरमाइंड होता जो वेळेपूर्वीच विमानातून पसार झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवण्यात आली. पण ते घड्याळ खरोखर त्यांचेच होते का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आज 7व्या दिवसापर्यंतचा असा प्रवास पाहणार आहोत जो तुम्ही विचार करायला भाग पाडेल की आपल्याला जे एव्हिडन्स जे मिळाले आहेत आणि जे काही आपण ॲक्सिडेंट समजतोय ते काहीतरी वेगळंच कारस्थान तर नाही ना? चला संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लिअरजेट 45 विमान हे गिरगाट्या घालत होते. अचानक भीषण आवाज झाला आणि आगीचा गोळा जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटले हा केवळ तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगितले गेले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी वातावरण लँडिंगसाठी एकदम योग्य होते. मग विमान हवेत 5 वेळा का फुटले? सुरुवातीला जे दडवलं गेलं ते आज अचानक भयानक वास्तव म्हणून समोर येत आहे.
29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू गाळत होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्याच वेळी विमानाच्या मॅनिफेस्टोमध्ये प्रवासी यादीत फेरफार केली जात होती. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती, दुसऱ्या दिवशी तीच 5 कशी झाली? का कुणी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाचा दिशा बदलली. त्यांना 5 असे पुरावे मिळाले जे अपघाताच्या थिअरीला खोटे ठरवत होते. आता हे पुरावे आहे संपूर्ण सविस्तर गुपिते उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स. कालपर्यंत समोर आला ब्लॅक बॉक्समध्ये नक्की काय रेकॉर्ड झालं होतं? शेवटी क्रॅश होत असताना जो मेडे कॉल दिला जातो तो दिला गेला नाही की आणखीन काही वेगळा आवाज आला होता? हे सर्व काल आता स्पष्ट होणार होतं. पण आज जी विदारक माहिती समोर आली आहे, जो असा धक्कादायक खुलासा झाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता. कालपर्यंत टीव्हीवर दाखवलं जात होतं की हा अपघात तांत्रिक कारणे आहेत किंवा काल एका आरोपीला अटकही झाली होती. त्या आरोपीविषयी विविध माहिती दिली जात होती. पण पुरावे जे बोलतात ते सत्य असते. माणूस खोटे बोलू शकतो, पण पुराव्यावर विश्वास ठेवावा लागतो. पुरावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पुरावा जर बोलला तरच आपण ती गोष्ट खरी मानतो. मग मुख्य पुरावा काय होता? काय घडले? शेवटी 6 माणसे होती की 5? जर 6 माणसे होती तर 5वा देह कसे काय मिळाला नाही? मग तो एक व्यक्ती कोण आहे जो सापडला नाही? काय घडली महत्त्वाची घडामोड? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण आता सुरुवात करतोय. संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज पिळवून टाकणारी सत्य आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 दिवसात जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लगेच ब्लॅक बॉक्स समोर आला. ब्लॅक बॉक्समधून एक सगळ्यात पहिली एक बातमी समोर आली, एक माहिती समोर आली की माहिती अतिशय वेगळी होती. त्या माहितीमध्ये वैमानिक जेव्हा असा अपघात होणार असतो किंवा जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस तो मेडे मेडे असा शब्द उच्चारतो. आता मेडे हा कुठलाही आपत्कालीन स्थितीचा कंट्रोल रूमला देण्यासाठीचा कोडवर्ड असतो. आता एवढं सगळं होत असताना तो कोडवर्ड दिला नाही हा महत्त्वाचा मुद्दा. तर तिथे आवाज आला होता, पण तो ओ शिट असा आवाज आला होता, त्या ठिकाणी ऐकायला आला होता. आता ओ शिट हा शब्द बऱ्याच वेळा काही अनाकल्पनीय घडल्यावर बऱ्याच वेळा वापरला जातो, हे आपल्याला माहितीच आहे. पण सुरुवातीला वाटलं होतं की हा तांत्रिक बिघाड होता की खरंच वैमानिकाला समजत होतं की आपला अपघात होणार आहे. यावर प्रश्न निर्माण करणारी माहिती दुसऱ्या दिवशी समोर आली आहे. दुसरा दिवस संपला. तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे 5 पुरावे समोर आले की 5वा पुरावा खूपच भयानक होता, ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास हे चेक करण्यात आला. तो वैमानिक तब्बल 3 वेळा त्याला मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं. ही माहिती समोर आली, त्यामुळे संशयाची सुई मग या वैमानिकावर घसरली असताच पुढे काही दिवसात एक आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली. तो आरोपी दिल्लीमधून अटक करण्यात आली होती. दिल्लीमध्ये एक विशेष तपास पथक रवाना झालं होतं. एका ठिकाणी छापा टाकून त्यांना ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे पाहिलं त्या ऑफिसला टाळ लावला होता, शटडाऊन होतं. पण पोलिसांनी जबरदस्तच सापळा रचून त्या आरोपीला अटक केली. त्या आरोपीचा कसून 6 तास चौकशी झाली आणि त्या चौकशीत आरोपी जे काही बोलला ते ऐकून सगळ्याला धक्काच बसला. मग तो आरोपी कोण होता? त्याला दिल्लीमधून का अटक करण्यात आली? या घटना तर महाराष्ट्रात झाली होती. बारामती मुंबई फ्लाईटमध्ये ही घटना घडली होती. तर मग दिल्लीतून का अटक झाली हा प्रश्न समोर येत आहे. तर दिल्लीत अटक झाली होती या विमानाच्या कंपनीच्या मालकाला, त्याने तिचे खुलासा केला होता. पण तेवढ्यात आज जी सगळ्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे 6 लोकांची. 6 लोक होते तर 5च मृतदेह का सापडले? तर मग एक जण तिथून मिसिंग कसं काय झालं? आणि मग काय मिसिंग आहे? तर तो मिसिंग व्यक्ती कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या ठिकाणी आता समोर येणार होता आणि इथूनच या प्रकरणाची सगळी बाजू पलटणार होती. संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बघत होता की कधी या प्रकरणाची सत्य बाजू समजेल. पण खरंच यात 6 माणसं होती आणि 5ही मृतदेह सापडले. अशा प्रकारची वेगळी माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन चर्चा सुरू व्हायला झाली. मग खरंच कोण होता तो 6वा व्यक्ती? काय नाव होतं त्या व्यक्तीचं? ही माहिती आता उघड होणार होती. खरं तर संशय त्याच्याहून वाढला होता की ज्यावेळेस तो मृतदेह जिथे होता त्याची ओळख पटवणं अवघड होतं. जसं आपल्याला माहिती आहे की दादांच्या हातातील त्या घड्याळावरून आपण त्यांची ओळख निश्चित केली होती. पण नेमकं पुढे काय झालं हे बघितल्यानंतर आणि ही माहिती झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मित्रांनो बघा, ते विचारतात की जर विमानाचं पोलाद आणि सोन्यासारखं धातू आगीत वितळलं तर ते घड्याळ कसं काय सुरक्षित राहिलं? की मग त्या 6व्या सावलीने पुराव्याचा भाग म्हणून ते मुद्दाम तिथे ठेवलं होतं. मित्रांनो, आपण हा अशा वळणावर आहोत जिथे
विखुरलेले सर्व दुवे एकमेकांना छेदत आहेत. आज 7व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत विश्वासू आमदार अमोल मिटकरींनी कॅमेऱ्यासमोर येऊन थेट तोफ टाकली आहे. त्यांनी जाहीर विचारलं की अधिकृत नोंदणीनुसार 6 जण विमानात असताना माध्यमांनी 5च मृतदेह का दाखवले. तो 6वा प्रवासी अदृश्य झाला की त्याला जाणीवपूर्वक बाजूला केलं गेलं. मिटकरींची ही शंका म्हणजे राजकारणात उडवलेला एक स्फोट धुराळा आहे. त्यांनी ओळखीने आणि आणखीन एक गुपित फोडलं की ऐनवेळी विमान चालक का बदलण्यात आले, ज्याचा इतिहास दागलेला होता आणि जो कायम नशेत असायचा. त्याचीच निवड दादांच्या प्रवासासाठी का केली गेली याचं उत्तर आजही सरकारी फाईल्समध्ये नाही. विमान खाक झालं, माणसं संपली, पण घड्याळावरची कागदपत्र मात्र तशाला तसं सुखरूप वाचली. हे कसं काय शक्य? कागद तर एवढ्या लवकर आगीत पेटतो, पण तो कागद कसा काय तशाला तसा राहिला? मिटकरींच्या मते हा अपघात नसून महाराष्ट्राचा बुलंद नेतृत्वाला केलेला एक क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे. आज 6 दिवस उलटलेले आहेत. प्रत्येक पहाट जुन्या बातम्या खोटं पाडवी नवी रहस्य घेऊन येत आहे. पहिल्या दिवशी जे दुर्दैव वाटत होतं तो आज 7व्या दिवशी राजकीय वैरांचा एक सुनियोजित कट वाचू लागला आहे. 6 प्रवाशांची एंट्री आणली आणि हाती लागले फक्त 5 देह. हे गणित सुटल्याशिवाय खरा सूत्रधार समोर येणार नाही. मिटकरींचे हे जळजळीत सवाल आणि तपास पथकांच्या हाती लागलेले 5 धागेदार सर्व एकाच रहस्याकडे बोट दाखवत आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? तो 6वा माणूस नक्कीच नेमका कोण असेल? चालत्या विमानातून एखादी व्यक्ती हवेत लुप्त होऊ शकते का? की तो व्यक्ती आधीच काहीतरी करून निघून गेलाय? प्रेक्षकांनो, आजपर्यंत जे काही समोर आले ते खरोखर अंगावर काटा आणणार होतं. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करतो की ही माहिती सध्या बाहेर येणार आहे. तर्कवितर्क आणि सूत्रांच्या दाव्यावर आधारित एक शक्यता आहे. आमचा हेतू कोणत्याही भावना दुखवणं किंवा चुकीची माहिती पसरवणं हा बिलकुल नाही. पण विचार करा, अमोल मिटकरींसारखा जबाबदार लोकप्रतिनिधी जेव्हा पुराव्यावर प्रश्न उभा करतो तेव्हा प्रकरण गंभीर बनतं. सोन्यासारखा धातू वितळला, घड्याळ कसं सुरक्षित राहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 प्रवाशांची नोंदणी असताना तो 6वा माणूस घटनास्थळावरून कसा काय गायब झाला? हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आता तुम्हाला काय वाटतं, ही खरंच कोणाची चूक आहे? यामध्ये भलतंच काहीतरी दडलंय का? तो 6वा व्यक्ती नेमकी कोण असावा असं तुम्हाला वाटू शकतं. कमेंटमध्ये तुमचं मत हे स्पष्ट आणि नक्की नोंदवा. धन्यवाद.